मैं हूं आपके साथ अनम और आप देख रहे हैं STS टाइम्स की रिपोर्ट। आइए दिखाते हैं इस वक्त की ताजा खबर। शिव मंदिर में महाआरती का आयोजन, बड़ी संख्या में साधु संत मौजूद रहे। श्रावण मास का तीसरा सोमवार होने के कारण शिव स्वरूप आनंद स्वामी ने भिवंडी तालुका में पड़ग्या के पास कुंभेरी नदी के तट पर स्थित जागृति शिव मंदिर में महाआरती का आयोजन किया। इस दौरान विभिन्न मठों के मठाधीशों, साधु संतों, महावतों, वारकरी मंडलियों और भक्तों ने बड़ी संख्या में इस महाआरती में भाग लिया। श्रावण मास का तीसरा सोमवार होने के कारण सुबह से ही शिव मंदिर में शिव भक्तों की भीड़ देखी गई। शिव स्वरूप आनंद स्वामी और आलोकनाथ महाराज ने कहा कि लोगों में धार्मिक भावना जागृत करने और हमारे हिंदू धर्म के प्रचार प्रसार के लिए इस महाआरती का आयोजन किया गया। हर हर भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे वंदे छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति संभाजी महाराज की जय, गंगा माता की जय, गो माता की जय, कृष्ण भूमि की जय, राम जन्मभूमि की जय, हर हर महादेव, नमः पार्वती पतये हर हर। काय सांगाल आज श्रावणातील तिसरा सोमवार आणि या ठिकाणी आरतीचं आयोजन केलं होतं, काय उद्देश, काय सांगाल? हर हर महादेव, बोलो कुंभेरेश्वर महादेव की जय। आज या ठिकाणी श्रावण सोमवार निमित्त तिसऱ्या सोमवारी या ठिकाणी महाआरतीचं नियोजन केलं होतं। यामध्ये फार दुरून साधू संत आले, त्यांच्या हस्ते या ठिकाणी आरती संपन्न झाली। आणि आमचा उद्देश ह्या महाआरतीच्या निमित्ताने एवढाच आहे की आपल्या परिसरामध्ये जी हिंदुत्वाची शक्ती आहे ती सदैव जागृत राहावी, जागृत ठेवावी आणि हिंदुत्व आणि गोरक्षा असो आणि इतर सुद्धा सगळे हिंदुत्वाचे जे विचार आहेत हे लोकांच्या मनामध्ये जागृत व्हावे। कारण श्रावणामध्ये की जसं निसर्ग प्रफुल्लित होत असतो तसं ज्ञान प्रकाश सुद्धा या ठिकाणी ग्रहण करण्याची शक्ती वाढत असते सर्वांच्या मनामध्ये। त्यामुळं ह्या भगवंताचे आशीर्वाद हे सर्व शिवभक्तांना, हिंदूंना भेटावे आशीर्वाद, या निमित्तानं सर्व संत दर्शन आणि महाआरतीचं आयोजन केलेलं आहे। बाबा काय सांगाल आजच्या ह्या महाआरतीच्या आयोजनाबाबत, काय बोला? आपल्या या हिंदू धर्मामध्ये श्रावण मास हा सर्वश्रेष्ठ मास समजला जातो आणि या श्रावण मासाच्या या तृतीय सोमवारच्या निमित्ताने सकल हिंदू धर्मातील असणारे साधू संत यांच्या समवेत आज कुंभारेश्वर या पवित्र अशा नदीच्या काठी असणारे कुंभारेश्वर महादेव यांची महाआरती याचं प्रयोजन स्वरूपानंद महाराज यांनी ठेवलेलं होतं। आणि सकल भक्तगणांच्या या सान्निध्यामध्ये, सकल भक्तगणांच्या भक्तीच्या या सागरामध्ये आपण या कुंभारेश्वर महादेवांची महाआरती केलेली आहे। सकल हिंदू धर्माचं रक्षण आपल्याला करण्याकरता साधू समाजाची एकता ही अत्यंत आवश्यक आहे। अध्यात्म उन्नती सकल भक्तांमध्ये व्हावी आणि अध्यात्म उन्नती बरोबर आपल्या हिंदू धर्माचं सुद्धा रक्षण व्हावं, हा एकमेव उद्देश ठेवून या महाआरतीचं प्रयोजन केलेलं होतं। आणि सकल हिंदू धर्माच्या या रक्षणाकरता येणारी युवा पिढी ही अध्यात्मदृष्ट्या या प्रवाहामध्ये आली पाहिजे, त्यांच्यामध्ये हिंदू धर्माचं ज्ञान हे झालं पाहिजे, हा उद्देश स्वरूपानंद महाराजांनी ठेवला। आज ते हिंदू धर्माकरता दिवस रात्र मेहनत करतात आणि त्यांच्या या कार्याला सकल पाठिंबा देऊन आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, हा एक सकल आमच्या या साधू समाजाचा हेतू होता। आणि हा हेतू साध्य करण्याकरता आज इथे या पवित्र अशा मंदिर सान्निध्यामध्ये आज या महाआरतीच्या निमित्ताने आज सगळ्या साधू समाजाची इथे भेट झालेली आहे।